गाइस, नमस्ते नमस्कार सर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्हॉट्स टुडे. तर आज आपण गँगटॉकमधले हा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे आम्ही निघालो दार्जिलिंगला आणि हा एक शेवटचा पॉईंट वॉटरफॉल राहायला बघायचा. सो तो बघतोय आणि इथे एंट्री फीज आहे 70 रुपीज. 70 रुपीज एंट्री फी आहे, ती आपल्याला पे करून आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, या वॉटरफॉलचं नाव बनझाकरी वॉटरफॉल आहे. 12 किलोमीटर काहीतरी आहे गँगटॉक सिटीपासून, मेन सिटीपासून. सो गँगटॉकमध्ये आलं तर हे मिस करू नका. निलेच्या इच्छे खातीर आपण सेल्फी पॉईंटला चाललोय. अरे एवढंच आहे ताई. हे बघा, इथे सेल्फी पॉईंट पण आहे. झाकरी इन हिलिंग. म्हणजे झाकरी मे बी हा ड्राईव्ह असेल आणि तो हील करतोय 6 पर्सनला. हे त्यांची हिलिंगची सिस्टम आहे वाटतं. एक नॉर्मल वॉटरफॉल आहे, त्याला यांनी सगळं हे केलेलं आहे. त्यात पण थोडीशी अडीचशे केलेलं आहे. मित्रांनो, एक ते मस्त वॉटरफॉल आहे आणि ॲडिशन तेही फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, प्री वेडिंग या सगळ्या गोष्टी ॲडिशनल केलेल्या आहेत. सो एक व्यवस्थित वेल सेटअप वाटतं इकडे, एकदम क्लास, मजा येते. आणि अचानक टेम्परेचर एवढा लो झाला, इथे थंडी वाटायला लागली. पोरगा आहे मित्रांनो, नीला एकदम हिम्मतवान. इथे शरण्या बघत बसे त्याला. मित्रांनो, ही तिस्ता रिवर आहे आणि रंगीत रिवर आहे. दोघांचं मीट होतं म्हणून हा पॉईंटला लवर्स मीट पॉईंट दिलाय. सही आहे. त्यांनी नाव बघ काय ठेवलं, फायरबॉल. कशाचं? त्याचं मिरचीचं. मित्रांनो, आपण आता ऑरेंज गार्डनला आलोय. ऑरेंज गार्डन फिरूया जरा. पेड़ का मत तोड़िए, पेड़ का तोड़ते हुए देखा तो 5 रुपये का पाएंगे. अंदर में 2 जने गाइड है, कुछ चाहिए गाइड को बोले अगर आपको ऑरेंज खरीदना है तो स्विमिंग पूल 200 देने में. मित्रांनो, हे बघा पूर्ण ऑरेंजेस, सगळे ऑरेंजेस आहेत. वरपर्यंत ऑरेंजेस आहेत. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय बटासा लूप.
इथे दार्जिलिंगचा एंड स्टार्ट पॉईंटला आहे. तर आमचा जे हॉलिडे होम आहे, आमचं जे होमस्टे आहे त्याच्यापासून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या जातात आम्ही पहिला तो बघतो, नंतर हॉलिडे होमला जाणार. सगळीकडे एंट्री फी आहे 50 रुपीज इच. इथे फिरते कुठे बघू चला. हे छान आहे, हे आवडतं. तर युनेस्कोने हा वर्ल्ड हेरिटेज एरिया डिक्लेअर केलेला आहे, कारण की हॉलिवूड आणि बॉलिवूडचे भरपूर शूट्स इथे झालेले आहेत. क्लासिक. पप्पांचा नंबर घ्या, पप्पांचा नंबर घ्या त्याच्या. मित्रांनो नमस्कार फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगच्या माल रोडला आलो आहे आम्ही. माल रोडमध्ये एक्सप्लोर करून नंतर मग होमस्टे जाणार आहेत. सो दार्जिलिंगचा माल रोडमध्ये काय काय आणि काय काय खाऊ शकता तुम्ही, कुठले कुठले फूड ट्राय करू शकता, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. हे काहीतरी आहे हो ना, पटेल गिफ्ट कलेक्शन. तांबरे होप ग्लेनरीज एस्टॅब्लिश 1885. इथे म्हणजे खायला वगैरे बेकरी आयटम एकदम भारी भेटणार. सो आता एक एक करून ट्राय करूया. ग्राव बास्केट आपला माणूस पाठवला आपण. चॉकलेटचा मफिन खाणार का तू? ब्लॅक फॉरेस्ट. आम्ही आता ब्लॅक फॉरेस्ट मागवलं आहे. ब्लूबेरी चीज केक. काय क्रीम रोल. हे दोघं 1927ला पूर्ण ट्रेकिंग केलं, पूर्ण वर्ल्ड हायेस्ट माउंटेनला, आणि तेही फोटोज कलेक्ट केलेत. तर ते तुम्ही बघू शकता. द मॉल रोड. सो वी आर हिअर मित्रांनो, द मॉल रोड. ते पूर्ण कॉन्सर्ट वगैरे होतात. सही आहे.
खाइए चना जीरगरम खाइए मसला मुड़ी झाल मुड़ी भेलपुरी पापड़ी चाट आइए भाइ सुक्खा छ 20 रुपियाँ छ छिटो छ ना मित्रांनो स्ट्रीट फूड कितने का है? हेलो हेलो कितने का है? ठीक है वो वीडियो ठीक है केवढं ठीक होतं पण आपल्या अशी वेगळीच चव हा रियल पाणीपुरी आहे असं प्लास्टिक दी भाई सगळे लोक बंद करायला लागले ताई एक दे ना, एक घेऊ तो दोन घेऊ दोन घे दोन दोन दे बघ ना कशी जास्त कशी आहे कशावर खायची अशीच खायची ऐसे ही खाना का? हाँ प्लेट इसमें तो दो नहीं ऐसे ही है पैसे चाय कॉफी लेमन टी दार्जिलिंग टी क्या लेना है वेज मोमो चिकन मोमो हे विचार हे काय आहे? ठीक है हाँ चिकन पकौड़ा है और इसमें चिकन ही चिकन से हाँ तेच आहे इमानदार ते जे सांगितलं ना तू तेच आहे ते वेज मोमो फक्त याला आपल्याला सांगता म्हणतो चिकन पकोडा सांगतो दर मनीषने टाक दिला नेहमीच आहे त्याचं नवीन काय दहीपुरी आहे नाही दही पापडी तर आपण आता पोहोचतोय दार्जिलिंगच्या होमस्टेला आणि जेवायला चाललंय मामा चहा तिकडचा भात तिकडचा
इथे शूटिंग झालं मेवनाच्या. हाँ जी मैं फिल्म का शाहरुख खान आला तेव्हा काय गर्दी असेल नाही.